नमस्कार मित्रांनो, आपल्या ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक स्वागत आहे. मागच्या भागात आपण बघितले दैवी गुण आणि आसुरी गुण, नरकाचे 3 दरवाजे, काम, क्रोध आणि लोभ, आणि दैवी संपत्ती मोक्षाकडे नेते. पण मित्रांनो, आजचा अध्याय एक अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाचा प्रश्न घेतो: श्रद्धा. आपण सगळे कशावर तरी श्रद्धा ठेवतो, देवावर, कर्मावर, विज्ञानावर, स्वतःवर, इतरांवर. पण मित्रांनो, सगळ्या श्रद्धा सारख्या नसतात. कोणाची श्रद्धा त्याला वर नेते, कोणाची श्रद्धा त्याला खाली आणते. आजचा अध्याय आहे श्रद्धात्रय विभाग योग. आणि आज श्रीकृष्ण सांगणार आहेत श्रद्धा म्हणजे नक्की काय, 3 प्रकारची श्रद्धा कोणती, जेवण, तप, दान, यज्ञ यांचेही 3 प्रकार काय, आणि ओम तत्सत म्हणजे काय. मित्रांनो, हा अध्याय तुमच्या श्रद्धेचं स्वरूप ओळखायला आणि ती सुधारायला मदत करेल. तर चला सुरू करूया. मित्रांनो, अध्याय 17ची सुरुवात होते अर्जुनाच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाने. मागच्या अध्यायात श्रीकृष्णाने सांगितलं, शास्त्राचं विधान सोडून जगू नये. अर्जुनाला प्रश्न पडला, ये शास्त्र विधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्व माहो रजस्तमः. म्हणजे जे शास्त्राचं विधान सोडून देतात पण श्रद्धेने पूजा करतात, त्यांची निष्ठा कोणती हे कृष्णा, सत्व, रज की तम. मित्रांनो, अर्जुनाचा प्रश्न खूप व्यावहारिक आहे. आपण पाहतो, काही लोक शास्त्र वाचत नाहीत पण मनापासून देवाची पूजा करतात. काही लोक मंदिरात जातात पण त्यांच्या मनात खरी भक्ती नाही. यांच्यात कोण बरोबर? श्रीकृष्ण उत्तर देतात, त्रिविधा भवती श्रद्धा देहिनाम सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेती ताम शृणु. म्हणजे देहधाऱ्यांची श्रद्धा स्वभावानुसार 3 प्रकारची असते, सात्विकी, राजसिक आणि तामसिक. ते ऐक. मित्रांनो, श्रद्धा 3 प्रकारची असते आणि ती स्वभावानुसार ठरते. आपण कोणत्या गुणात राहतो त्यानुसार आपली श्रद्धा ठरते. सत्वात राहणाऱ्याची सात्विक श्रद्धा, रजात राहणाऱ्याची राजसिक श्रद्धा, तमात राहणाऱ्याची तामसिक श्रद्धा. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात 3 प्रकारच्या श्रद्धेनुसार लोक कुणाची पूजा करतात. सात्विका देवान यजन्ते, राक्षसान् यजन्ति राजसाः, प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. म्हणजे सात्विक लोक देवांची पूजा करतात, राजसिक लोक यक्ष राक्षसांची पूजा करतात, तामसिक लोक प्रेत आणि भूतगणांची पूजा करतात. मित्रांनो, सात्विक श्रद्धा देव, परमात्मा, सत्य यांची उपासना, ज्ञान, प्रेम, शांती यांचा मार्ग. राजसिक श्रद्धा यश, पैसा, शक्ती यासाठी उपासना. हे देवा, माझा व्यवसाय वाढव, माझा शत्रू नष्ट कर. हे चुकीचं नाही पण मर्यादित आहे. तामसिक श्रद्धा भूत, प्रेत, मांत्रिक यांची उपासना, दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी काळी जादू. मित्रांनो, आपली श्रद्धा कोणती? आपण देवाकडे का जातो? परमात्म्यावर प्रेम म्हणून सात्विक, माझं काम होण्यासाठी राजसिक, दुसऱ्याला नुकसान होण्यासाठी तामसिक. श्रद्धा सात्विक असणं हे ध्येय आहे. आणि मग श्रीकृष्ण सांगतात आसुरी तपस्वी कसे असतात. अशास्त्र विहितम घोरम तप्यन्ते ये तपोजनाः दंभाहंकार संयुक्ताः कामराग बलान्विताः कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः माम चैवान्तः शरीरस्थं तान विद्यासुरनिश्चयान. म्हणजे जी शास्त्रात नसलेलं घोर तप करतात, दंभ आणि अहंकाराने भरलेले, काम आणि रागाच्या बळाने युक्त, शरीरातल्या भूतग्रामाला क्रूश करणारे आणि माझ्या शरीरातल्या अंशालाही क्रूश करणारे, त्यांना आसुरी निश्चयाचे जाण. मित्रांनो, दिखावट तपस्या आसुरी. मी किती कठोर तपस्वी, मी किती महान साधक, हा अहंकार असेल तर ते तप सात्विक नाही. खरी तपस्या अहंकाराशिवाय असते. मित्रांनो,
आता श्रीकृष्ण एक अत्यंत व्यावहारिक विषय घेतात. आपण काय जेवतो त्यावरून आपली श्रद्धा समजते. हे ऐकताना आश्चर्य वाटतं ना, पण हे खरं आहे. श्रीकृष्ण म्हणतात, आयु सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विक प्रिया. म्हणजे आयुष्य, सत्व, बळ, आरोग्य, सुख आणि प्रेम वाढवणारे रसाळ, स्निग्ध, स्थिर आणि हृदय अन्न सात्विकांना प्रिय असतं. मित्रांनो, सात्विक आहार, ताजं जेवण, फळे, भाज्या, दूध, दही, कमी मसाले, कमी तेल, वेळेवर जेवण. सात्विक जेवणाचे फायदे: आयुष्य वाढतं, मन शांत राहतं, आरोग्य सुधारतं, आनंद मिळतो. आणि राजसिक आहार: कट्वम लवणात्युष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाहीन आहारा राजसस्येष्टा दुःख शोकामय प्रदा. म्हणजे कडू, आंबट, खारट, अत्यंत गरम, तिखट, कोरडं, जळजळीत अन्न राजसाला प्रिय, पण दुःख, शोक आणि रोग देतं. मित्रांनो, राजसिक आहार: जास्त तिखट, जास्त आंबट, जास्त मसालेदार, जास्त तेलकट, जंक फूड, फास्ट फूड. परिणाम: अस्वस्थता, राग वाढतो, आजारपण येतं. आणि तामसिक आहार: यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत् उच्छिष्टमपि चा मेध्यम भोजनं तामसप्रियम. म्हणजे शिळं, रस नसलेलं, दुर्गंधी, उष्ट आणि अशुद्ध अन्न तामसांना प्रिय असतं. मित्रांनो, तामसिक आहार: शिळं जेवण, मांस, मद्य, तंबाखू, अति जेवण, रात्री उशिरापर्यंत जेवण. परिणाम: तम वाढतो, आळस येतो, अज्ञान वाढतं. मित्रांनो, आजच तुमचा आहार तपासा, सात्विक जेवण करा, मन आणि शरीर दोन्ही बदलेल. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात यज्ञाचे 3 प्रकार. सात्विक यज्ञ: अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्जते यष्टव्यमेवेति मनः समाधाय सहा सात्विकः. म्हणजे फळाची इच्छा न ठेवता यज्ञ केलाच पाहिजे असं मन स्थिर करून शास्त्राप्रमाणे केलेला यज्ञ सात्विक. मित्रांनो, सात्विक यज्ञ म्हणजे माझ्यासाठी नाही, परमात्म्यासाठी, समाजासाठी करतो. फळाची अपेक्षा नाही, फक्त कर्तव्य. राजसिक यज्ञ: अभिसंधायतु फलम दंभार्थमपि चैव यत् इज्जते भरतश्रेष्ठ तम यज्ञम विद्धी राजसम. म्हणजे फळाची इच्छा ठेवून किंवा दिखाव्यासाठी केलेला यज्ञ राजसिक. मित्रांनो, राजसिक यज्ञ म्हणजे मला काहीतरी मिळणार म्हणून करतो किंवा लोक पाहतील म्हणून करतो. सार्वजनिक दानधर्म, कॅमेऱ्यासमोर, हे राजसिक, सात्विक नाही. तामसिक यज्ञ: विधिहीनमसृष्टान्नं मंत्रहीनमदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. म्हणजे शास्त्रविधानाशिवाय अन्नदान न करता मंत्रहीन, दक्षिणाहीन, श्रद्धाहीन यज्ञ तामसिक. मित्रांनो, तामसिक यज्ञ म्हणजे नियम नाही, श्रद्धा नाही, फक्त दिखावा. मित्रांनो, आपण जे काम करतो तेही यज्ञच आहे. फळाशिवाय करतो सात्विक, फळासाठी करतो राजसिक, निष्काळजीपणे करतो तामसिक. आजपासून कोणताही कार्य सात्विक भावाने करा. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात तपाचे 3 प्रकार. पण आधी सांगतात तप म्हणजे काय. शरीराचे तप: देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यमहिंसाच शारीरम तप उच्यते. म्हणजे देव, ब्राह्मण, गुरु आणि विद्वानांची पूजा, शौच, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप. मित्रांनो, शरीराचे तप म्हणजे शरीराला नियमात ठेवणं, नियमित व्यायाम, सात्विक आहार. ब्रह्मचर्य म्हणजे इंद्रिय संयम, अहिंसा, कोणाला दुखवणं नाही. वाणीचे तप: अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. म्हणजे
उद्वेग न करणारं सत्य, प्रिय आणि हितकारक वाक्य आणि स्वाध्यायाचा अभ्यास हे वाणीचे तप. मित्रांनो, वाणीचे तप म्हणजे जे बोलतो ते सत्य, जे बोलतो ते प्रिय म्हणजे प्रेमाने, जे बोलतो ते हितकारक, उपयोगी. मित्रांनो, आपण किती बोलतो पण किती उपयुक्त? टीका, गॉसिप, निंदा हे वाणीचे पाप आहे. मनाचे तप. मनःप्रसादः सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. म्हणजे मनाचा प्रसाद, शांतता, सौम्यता, मौन, आत्मसंयम, भावशुद्धी हे मानसिक तप. मित्रांनो, मनाचे तप म्हणजे मन शांत ठेवणं, नकारात्मक विचार दूर करणं, मौन पाळणं, आवश्यक तेवढंच बोलणं, भावशुद्ध ठेवणं, दुसऱ्यांसाठी चांगले भाव. आता 3 प्रकारचे तप. सात्विक तप. श्रद्धया परया तप. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरे अफलाकांक्षिभिर्युक्तै सात्विकं परिचक्षते. म्हणजे परम श्रद्धेने फलाची इच्छा न ठेवता युक्त माणसांनी केलेलं हे तिहेरी तप सात्विक. श्रद्धेने फलाशिवाय केलेलं तप सात्विक. राजसिक तप. सत्कारमान पूजार्थम तपो दंभेंचैव यत् क्रियते तदिह प्रोक्तम राजसंचलम ध्रुवम. म्हणजे सत्कार, मान, पूजा यासाठी, दिखाव्यासाठी केलेलं तप चंचल आणि अस्थिर राजसिक. लोक काय म्हणतील म्हणून केलेलं तप राजसिक. तामसिक तप. मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तप परस्योत्सादनार्थम वा तत्ताम समुदाहृतम. म्हणजे मूढपणाने स्वतःला पीडा देत किंवा दुसऱ्याला नाश करण्यासाठी केलेलं तप तामसिक. स्वतःला किंवा दुसऱ्याला त्रास देत केलेलं तप तामसिक. मित्रांनो, तुमचं तप कोणतं? ध्यान करताना, परमात्म्यासाठी, शांतीसाठी सात्विक. लोक पाहतात म्हणून राजसिक. जबरदस्तीने मन नाही तामसिक. सात्विक तप करा, खरा फायदा होतो. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात दानाचे 3 प्रकार. सात्विक दान. दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम. मित्रांनो, हे वाक्य लक्षात ठेवा. याचा अर्थ दिलं पाहिजे या भावनेने परतन करणाऱ्याला योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य पात्राला दिलेलं दान सात्विक. मित्रांनो, सात्विक दानाचे 3 नियम. योग्य ठिकाण. जिथे खरी गरज आहे, मंदिराच्या देखाव्यापेक्षा गरीब मुलाच्या शिक्षणासाठी. योग्य वेळ. गरज असताना दिलेलं. उन्हाळ्यात पाणी, थंडी तूप, भुकेला अन्न. योग्य पात्र. जो खरोखर गरजू आहे, जो त्याचा सदुपयोग करेल आणि महत्वाचं परत मिळणार नाही तरी देतो, हेच सात्विक दान. राजसिक दान. यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य व पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दानं राजसं स्मृतम. म्हणजे परत मिळेल म्हणून फलाची इच्छेने किंवा कष्टाने दिलेलं दान राजसिक. मित्रांनो, राजसिक दान म्हणजे मी दिलं तर तू देणार का? माझ्यासाठी काम कर मग देतो. दिलं पण मनापासून नाही, हे दान आहे, पण फायदा मर्यादित. तामसिक दान. अदेशकाल यद्दानं पात्रेभ्यश्च दीयते असत्कृतं वज्ञातं तत्तां समुदाहृतम. म्हणजे अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी, अपात्राला अनादराने दिलेलं दान तर तामसिक. मित्रांनो, तामसिक दान म्हणजे चुकीच्या माणसाला चुकीच्या गोष्टींसाठी पैसे देणं, व्यसनी माणसाला दारूसाठी पैसे देणं, अपमानाने दान देणं. हे दान नाही, हे पाप आहे. मित्रांनो, आजपासून दान कसं करायचं? गुपचूप द्या, मनापासून द्या, योग्य माणसाला द्या. प्रताव्याची अपेक्षा ठेवू नका. हे परमात्मा, हे तुझ्यासाठी देतो. हेच सात्विक दान. मित्रांनो, अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण सांगतात एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचं रहस्य. एयुएम तत्सत. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधा स्मृत ब्राह्मणास्तिन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. म्हणजे एयुएम तत् आणि सत हे ब्रह्माचे 3 प्रकारचे निर्देश आहेत. त्यांनीच पूर्वी ब्राह्मण, वेद आणि यज्ञ निर्माण झाले. मित्रांनो, 3 शब्द, 3 महान अर्थ. ओम हे परमात्मयाचं नाव आहे कोणतीही क्रिया सुरू करण्यापूर्वी. ओम म्हटलं म्हणजे परमात्मयाला साक्षी ठेवलं. एयुम म्हणजे मी हे कार्य परमात्मयासाठी करतो. तत् तत्
म्हणजे ते म्हणजे परमात्मा. तत् म्हणजे हे सगळं त्याचंच आहे, माझं नाही. तत् म्हणताना आसक्ती सुटते, अहंकार गलतो. सत म्हणजे सत्य, अस्तित्व, चांगलम. सत म्हणजे हे कार्य सत्याचम आहे, चांगल्यासाठी आहे. आणि मग श्रीकृष्ण सांगतात हे 3 शब्द कसे वापरायचे. तस्माद एयुएम इत्युदाहृत्य यज्ञदान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ता सततम ब्रह्मवादिनाम. म्हणजे म्हणून एयुएम म्हणून ब्रह्मवादींचे यज्ञ, दान, तपाच्या क्रिया शास्त्राप्रमाणे नेहमीच सुरू होतात. कोणतंही कार्य सुरू करताना एयुएम म्हणणं. तदित्य नभिसंधाय फलम यज्ञ तपक्रिया दान क्रियाश्च विविधा क्रियंते मोक्षकांक्षिभिः. म्हणजे फलाची इच्छा न ठेवता तत् म्हणून यज्ञ, तप आणि विविध दान क्रिया मोक्षाची इच्छा ठेवणार यांनी केल्या जातात. फलाशिवाय करताना तत् म्हणा. सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणी तथा सच्छब्दः पार्थयुज्यते. म्हणजे सद्भाव आणि साधुभावात सत वापरलं जातं. श्रेष्ठ कर्मातही सत शब्द वापरतात. चांगलं काम करताना सद म्हणा. मित्रांनो, एयुएम तत् सत हा त्रिशब्द सकाळी उठताना एयुएम, काम करताना तद हे त्याचंच, चांगलं केल्यावर सत हे सत्य आहे. आणि शेवटचा श्लोक अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम कृतम च यत् असदित्युच्यते पार्थना च तत्प्रेत्यनोय. मित्रांनो, हे अध्यायाचं शेवटचं वाक्य. याचा अर्थ श्रद्धेशिवाय केलेलं यज्ञ, दान, तप ते असत म्हटलं जातं. हे पार्था, ते या लोकात किंवा परलोकात उपयोगाचं नाही. मित्रांनो, श्रद्धाशिवाय केलेलं सगळं व्यर्थ. यज्ञ श्रद्धाशिवाय व्यर्थ, दान श्रद्धाशिवाय व्यर्थ, तप श्रद्धाशिवाय व्यर्थ. श्रद्धा असली की सगळं सार्थक. मित्रांनो, आजच्या अध्यायातून 4 मोठ्या शिकवणी. पहिली शिकवण, श्रद्धा 3 प्रकारची असते. सात्विक श्रद्धा देवासाठी, सत्यासाठी. राजसिक फलासाठी. तामसिक चुकीच्या गोष्टींसाठी. तुमची श्रद्धा सात्विक करा. दुसरी शिकवण, सात्विक आहार खा. ताजम, नैसर्गिक, कमी मसाले. जेवण बदललं की मन बदलतं. तिसरी शिकवण, दान, तप, यज्ञ सात्विक भावाने, फलाची अपेक्षा नाही, दिखावा नाही, फक्त परमात्म्यासाठी. हेच खरं सात्विक कर्म. चौथी शिकवण, एयुएम तत्सत हे 3 शब्द कोणतंही कार्य या भावाने करा, जीवन अर्थपूर्ण होईल. तर मित्रांनो, आजचा अध्याय 17 श्रद्धात्रय विभाग योग आपल्याला सांगतो. श्रद्धा हेच जीवनाचं मूल आहे. जशी श्रद्धा तसं जीवन. सात्विक श्रद्धा ठेवा, सात्विक जेवण करा, सात्विक दान, तप, यज्ञ करा आणि प्रत्येक कार्यात एयुएम तत्सत म्हणत राहा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. गीतेच्या शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा अध्याय. संन्यास आणि त्याग म्हणजे काय, गीतेचं संपूर्ण सार काय आणि श्रीकृष्णाचं शेवटचं वचन काय, हे सगळं पुढच्या भागात. चुकवू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा. मी प्रत्येक कॉमेंटला उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रांजल प्रयत्न करेन. मिळूया पुन्हा पुढच्या भागात. चौथी श्रीमद् भगवद्गीता अध्याय 17 श्रद्धात्रय विभाग योग संपूर्ण.